तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण पुन्हा एका नवीन भेटीसाठी आलेलो आहे आणि आज आपण भेट देणार आहे महाराष्ट्रातील सर्वात भव्य असलेला आणि वेगळ्या वास्तुकलेचा नमुना किल्ला म्हणजे वसई फोर्ट. आणि ह्या ठिकाणी आत्ता आपण चालतोय. हे वसई फोर्टचा बेस विलेज आहे म्हणजे वसई गाव. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या समोरच्या साईडला असा हा रस्ता आहे आणि आजूबाजूला आपल्याला काय असे खोल्या वगैरे दिसत आहेत, हे तुम्ही बघू शकतात. आणि ह्या साईडला सर्व झाडं वगैरे आहेत, म्हणजे जंगल टाईप तुम्ही बोलू शकता या साईडला. आणि हा रस्ता आता आपण ह्या साईडून आलेलो आहेत आतमध्ये आणि ह्या साईडला चाललेलो आहेत आता. आणि हे आजूबाजूचा एकदा व्ह्यू घ्या तुम्ही. या साईडला सुद्धा एक रस्ता चाललेला आहे, पण आपल्याला आता हे सर्व एक्सप्लोर करायचं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण वसई फोर्टला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहे आणि बघूया आतमध्ये आपल्याला काय इंटरेस्टिंग वगैरे भेटतंय बघायला. सर्व एक्सप्लोर करू आणि चला मग टाईम न वेस्ट करता आपण भेटूया आपल्या व्लॉगमध्ये. हे बघा थोडंसं ह्या साईडून आत्ता आपण आतमध्ये आलो आणि या साईडला जर तुम्ही बघितलं तर असा एक आपल्याला काहीतरी स्ट्रक्चर बघायला भेटतोय. म्हणजे हा मला वाटतंय दरवाजाच असेल आधीच्या जमान्याचा. आणि ह्या साईडला ह्या ठिकाणी म्हणजे असं आपण आता आतमध्ये चाललो आहे ह्या साईडला. आणि हे तुम्ही बघू शकता, हे दगड बघा, हे कसे दगड आहेत हे बघा. हे सर्व त्या जमान्याचे दगड आहेत आणि अजूनही त्या ठाणपणीने असे राहिलेले आहेत उभा. आणि हे बघा आता आपण आतमध्ये चाललेलो आहेत ह्या ठिकाणी. तर बरंच जर तुम्ही बघितलं तर बरेच हायटीवरती असे हे भिंत आहेत. आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला सुद्धा एक दरवाजा आहे. आणि दरवाजाचा जर आतमध्ये आलो तर ही जी जागा बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी ही जागा भेटते बघायला. हे बघा हा एवढा मोठा स्पेस आहे इथे. या साईडला सीड्या आहेत, ह्या साईडला ह्या ठिकाणी पण आता आपण जाणार आहेत. आणि ही अशी काहीतरी आपल्याला जागा बघायला भेटलेली आहे. हे बघा पूर्ण जागा दाखवतोय मी. आणि ह्या साईडला जर आपण बघितलं तर इथे काहीतरी अशी खाली जागा दिसते मला ह्या साईडला. तर हे बघा ही अशी काही जागा आहे इथे बसायसाठी. या साईडला बसायसाठी जागा असेल त्या टायमाला. आणि इथे सुद्धा अशी एक खोली दिसते, म्हणजे खोलीच होती ही ह्या साईडला बसायला. आणि इथे काहीतरी थोडेसे भिंत वगैरे पडलेले आहे, तुम्ही बघू शकता ह्या साईडला. आणि आत्ता ना मी हे बघा या असं पायऱ्यांवरती चढलेलो आहेत. हे पायऱ्या पण तुम्ही बघू शकता, म्हणजे अजून पण आहे तसेच अवस्थेत आपल्याला बघायला भेटत आहेत ह्या साईडला. हे बघा हे पायऱ्या बघा, हे त्या टायमाच्या पायऱ्या आहेत पण अजून पण तशाच अवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि हे भिंती वगैरे, हे सर्व भिंती पण हे सर्व दगडी वगैरे आहे तसेच आहेत बघा. आणि ह्या ठिकाणी आत्ता आपण वरती आलेलो आहेत. ते बघा ही एक जागा आपल्याला सापडलेली आहे. मे बी कशासाठी असेल माहिती नाही. आपण मागे आपण लोहगडला गेलो होतो, म्हणजे लोहगड आणि विसापूरला गेलो होतो, तर त्या ठिकाणी अशी बुरुजची जागा होती. आणि त्या ठिकाणी हे जे जागा होती म्हणजे हे तोफीसाठी तोफ ठेवायसाठी जागा होती. मे बी आपण बाकी जर व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशी ही जागा तोफ ठेवण्यासाठी होती. आणि मला वाटतं ही पण जागा जर बघितली तर ही पण तोफ ठेवण्यासाठी जागा असेल मे बी. कारण की इथे पण अशी जागा आहे, म्हणजे दरवाजा आहे छोटासा. आणि ह्या साईडला जर आपण पुढे आलो थोडंसं तर हे बघा ह्या साईडला पण आत्ता आपल्याला असं काहीतरी बघायला भेटतं आहे. आणि हे बरंच सर्वीकडे तिथपर्यंत ती भिंत चाललेली आहे, तिथपर्यंत असेच छोटे हे असे खिडक्या आहेत. तर मे बी हे मला असं वाटतं की तोप वगैरे ठेवण्यासाठीच होते. कारण की इकडे जर तुम्ही बघितला तर हा एंट्रन्स इकडनं केली होती आतमध्ये, तर इकडनं आतमध्ये आलो होतो. आणि ह्या साईडला म्हणजे मे बी असं वाटतं की काहीतरी इथे दुश्मन जेव्हा येत असेल तर ह्या साईडला इथून ते लोक आक्रमण करत होते दुश्मनावरती. तर ह्या ठिकाणी आत्ता मी चालतोय ना, तर इथे पण एक अशी भिंत दिसते आपल्याला. तर ह्या भिंतवरती काय आपल्याला ते माहिती नाही. आणि ह्या भिंतीवर जायला रस्ता पण आपण शोधूया. जर ह्या भिंतावर पण आपल्याला रस्ता जर जायला भेटतोय तर बघू आपण वरती काय असेल काय नाही. आणखी मे बी मला तर रस्ता काही दिसत नाही आहे, पण तुम्ही जर बघितलं तर ही अशी काय भिंत आहे, त्या साईडला उंच होतं आणि ह्या साईडला असं काय आहे. आणि ह्या ठिकाणी आपण जरा झूम करूया, जरा कॅमेरा मी मोठा केला आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर असं काहीतरी दिसत असेल तुम्हाला दृश्य खाली.
खरोखर जर बघितलं ना की ह्या साईडला आहे ना, मे बी मला असं वाटतं की हा वाडाच असेल किंवा ह्या ठिकाणी खोल्या वगैरे असतील, कारण की ही जर जागा जर तुम्ही बघितली ना, तर मित्रांनो मी आहे ना आत्ता खोलीच्या आतमध्ये आलो होतो आणि हे तुम्ही बघू शकता, हे खोलीचा काही असा नजारा आहे. खरोखर हे बघा, खरोखर खूप मोठा आहे, खूप मोठी भिंती आहे. आणि ह्या साईडला पण तुम्ही जर बघितलं ना तर हे बघा, हे असं काय आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि हे बघा, ही एक जागा आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी ते लोक बसत वगैरे होते, आराम करायची अशी जागा होती. आणि हे पण खरोखर जर तुम्ही बघितलं ना केवढं किती मोठं आहे बघा. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं ना, त्या साईडला शिड्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि आत्ता आपण बघू, त्या शिड्यावरती जाऊ, जर आपल्याला काय भेटतं आहे वरती आपल्याला बघायला. ह्या साईडला मला वाटतं ह्या साईडला हे बुरुजची ठिकाण आहे वाटतं आहे. तर आता ना मित्रांनो आपण वरच्या साईडला जाणार आहेत. आणि हा असा काही शिड्यांचा रस्ता आहे. हे बघा, या साईडला शिड्या आहेत, ठीक आहे. तर ह्या शिड्याने आता आपण जाणार आहेत वरच्या साईडला. आणि वरी आपल्याला काय बघायला भेटतं आहे आपण बघूया. काय इंटरेस्टिंग आहे वरती बघण्यासारखं, काहीतरी व्ह्यू असेल. आणि ह्या मागच्या साईडला बघा ही खिडकी आहे आणि वरच्या साईडला अजून रस्ता आहे. तर एक वस्तू मी नोटीस केली या ठिकाणी आहे ना, कपल्स लोक येऊन आहे ना खूप कचरा वगैरे केलेला आहे. हे बघा, हे पेपर वगैरे फेकलेले आहेत ह्या ठिकाणी. आणि फायनली वरती आल्यानंतर हा व्ह्यू आहे. हे बघा, अप्रतिम. समोरच्या साईडला मला लेक दिसतंय, मी तुम्हाला दाखवतो. समोरच्या साईडला जर बघितलं तुम्ही वसईचं समुद्र आहे ते समोरच्या साईडला. हे बघा. आणि हा काय असा किल्ल्याच्या वरती आल्यानंतर हा व्ह्यू आहे बघा. चला आता पुन्हा खाली जाऊ आणि दुसरी ठिकाणी आपण एक्सप्लोअर करूया. दुसऱ्या ठिकाणी काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. तर मित्रांनो आत्ता खाली आलेलो आहे मी. आणि आता मी आहे ना वसईच्या जेटीकडे चाललो आहे. म्हणजे जे वसईचे जे समुद्र आहे त्या ठिकाणी मी चाललेलो आहे. आणि हा जो रस्ता चालला आहे माझ्या मागच्या साईडला, हा डायरेक्ट जेटीकडे घेऊन जातो आहे वसईच्या. तर लेट्स सी, बघूया तिकडे पण आपल्याला समुद्र आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय एक्सप्लोअर करायला भेटेल आणि काय म्हणजे बघायला भेटेल इंटरेस्टिंग वगैरे सर्व काय आपण एक्सप्लोअर करूया त्या ठिकाणी. लेट्स सी. सिक्युरिटीवाल्यांनी आपल्याला सांगितलं की 10 मिनटाचा रस्ता इकडनं बाय वॉक. तर आता वॉकिंग करूनच आपल्याला जायचं आहे, कारण की शूट करायची तर परवानगी भेटत नव्हती. पण आपण कसं तरी थोडं जे पण आपल्याला भेटतं आहे ते आपण एक्सप्लोअर केलं आहे. म्हणजे थोडे शूट घेतलेले आहेत, कारण की परवानगीच नव्हती शूट करायची. आपल्याला एक जागा भेटलेली आहे, तर त्या ठिकाणी आता आपण चाललेलो आहेत. हे बघा, हे समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं ना तर पायऱ्या आहेत. आणि मला वाटतं हे बहुतेक हे जे तुम्ही बघतायत ना, मला वाटतं ही जी भिंती बहुतेक हे बुरुज असणार आहे. कारण की ह्या ठिकाणी मला छोटे दरवाजे दिसत आहेत जे तोप वगैरे ठेवत होते आधीच्या काळी. आणि हे बघा, हाचा रस्ता आहे आणि ह्या सीड्या जर तुम्हाला दिसतात ह्या साईडला. बघू आपण वरती जाऊन वरती काय भेटतं आपल्याला. तर ह्या ठिकाणी आत्ता आपण वरती आलेलो आहेत आणि हे तुम्ही बघू शकता, हे बुरुज आहे. जर ही जी जागा तुम्ही बघितली तर इथे मला वाटतं तोप वगैरे ठेवत होते ते लोक. हे बघा, इथे पण तोप ठेवायची जागा आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तोप ठेवत होते. आणि समोर जर बघितलं तर तुम्ही जेट्टी आहे, म्हणजे वसईचं समुद्र आहे. आणि दुश्मन वगैरे जर समुद्रातून म्हणजे जेव्हा येत असतील किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी, तर ह्या ठिकाणी हे बुरुज होतं. ह्या बुरुजावरती ते लोक दुश्मनावरती आक्रमण करत होते. तर हे बघा, हे असं काय बुरुज आहे, मी तुम्हाला दाखवतो सर्व बुरुज. आणि त्या साईडला जर बघितलं आपण तर इथे आपल्याला काहीतरी असा खोल दिसतोय. हा खोल कसला आहे तो माहिती नाही आपल्याला.
हे बघा, तो दरवाजा दिसतोय, मी एकदा तुम्हाला झूम करतो. लाकडाचा दरवाजा होता तो, आणि मे बी तो आता तुटलेला आहे. किल्ल्याच्या आजूबाजू जर बघितलं ना आपण, तर सर्वीकडे आपल्याला जंगल बघायला भेटते. म्हणजे सर्वीकडे झाडं आहेत, आणि ह्या ठिकाणी ताडगोडेचे जास्त झाडं आपल्याला बघायला भेटत आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ताडी बोलतो ते वाली झाडं ह्या ठिकाणी भरपूर आपल्याला बघायला भेटते. आणि तुम्ही जसं जर इथे एंट्री केलीच, तुम्हाला असा एक सुगंध सर्व जंगलामध्ये येईल. म्हणजे स्टार्टिंग बेस पॉईंटपासून ते तुम्ही जर आतमध्ये पण आलात तर तुम्हाला एकच झाडाचा जो सुगंध येईल, आणि त्या झाडाचं नाव आहे ताडगोळ्याचं झाड. तर आता आपण जेट्टीकडे चाललेलो आहेत, आणि बघू जेट्टीकडे जाऊन आपल्याला काय कसं तिकडे बघायला भेटतं आहे. हे बघा, हे आहे ते बुरुज. मी आत्ता जे वरती तुम्हाला दाखवलं, आणि ह्या ठिकाणी आता खाली येऊन मी तुम्हाला म्हणजे वरचा असा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला बुरुजचा. बाहेरून असा काही व्ह्यू दिसत होता बुरुजचा. आणि हे जे तुम्ही दगडी पण जर बघितले तर हे बघा, एवढे मजबूत हे असे दगडी आहेत, आणि अजून पण ठामपणे असे उभे आहेत. अजून काय झालं नाही त्या दगडींना. बघा, ह्या साईडला थोडेसे दगडी पडलेले आहेत म्हणजे बुरुजचे, पण खरोखर खूप मजबूत असा हा बुरुज आहे. खरोखर खूप मजबूत बुरुज, म्हणजे किल्लाच आहे खरोखर खूप मजबूत. तर आता मी समुद्राच्या किनारी आलो आहे, म्हणजे वसईच्या जेट्टीकडे आलेलो आहे. किल्ल्याच्या जस्ट 5-10 मिनटाला लागूनच हे जेट्टी समुद्र आहे वसईचं. आणि खरोखर खूप छान व्ह्यू आहे. खरोखर खूप छान नजारा आहे. आजूबाजूला समुद्र, आणि मागे जर आजूबाजूला जर आणि मागे जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी पूर्ण जंगल आहे. आणि ह्या ठिकाणी मला असं वाटतं आहे फेरी बोट पण लागत आहेत ह्या ठिकाणी. समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं ना, ते फेरी बोट आहे, आणि ते टेम्पो आता त्या बोटमध्ये जाणार आहे. एकदा झूम करतो मी. आणि ती बोट सरळ डायरेक्ट समुद्राच्या ठिकाणी जाणार आहे. समुद्राकडून त्या साईडला कुठेतरी बेस गाव असेल, बेस विलेज असेल, त्या साईडला जाणार आहे. आणि बघू शकता आतमध्ये किती गाड्या वगैरे उभ्या आहेत आतमध्ये. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि कमेंटमध्ये टाका नेक्स्ट किल्ला किंवा नेक्स्ट गड कोणता करू, मी नक्की तो गड करणार. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय.